अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा, कृपासागरा दयाघना, तव स्मरणे अघनाशना, जाय निरसुन तात्काळ. तुझिये नामी उपजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा. निशिदिनी आत्मया रामा, भजन घडो अक्षयी. आता शक्ती नसे शरीरी, भजनही नवे क्षणभरी. उसंत नाही या संसारी, आठवून अंतरी पाय तुझे. परीन कंठेची काळ, चित्ती वाहे तळमळ. केधवा येईल वोखटी वेळ, नेणो कपाळ महाराजा. ऐका श्रोते हो चतुर, मलमास कथानकसार. जे ऐकता पापे अपार, भस्म होती क्षणमात्रे. लक्ष्मीनारायण संवाद, परिसा होनी सावध. संस्कृत भाषेचे प्रबंध, प्राकृतावबोध परिसावा. लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे निवेदिली उपोषण कथा. परिजया अंगी नसे सामर्थता, उपाय केवता तयाते. तयाने व्रत केवी कीजे, परलोकी कैसे निपाविजे. ये विषयी निवेदिजे, कवण कीजे सार्थक. परिसोनिया ऐसे उत्तर, वदता झाला शांगधर. ये विषयीचा तो प्रकार, श्रवण कीजे शुभानने. विष्णु वदेते अवसरी, शक्ती नाही जयाते शरीरी. तयाचे व्रत श्रवण करी, कवणे परी आचरावे. तयाने करावे हविष्यान्न, वरी एक भुक्त करून भोजन. करावे मौन्य धरून, नसे अन्य साधन पै. मौन्य भोजना ऐसे पाही, साधन दुसरे नाही नाही. तेणे माते जिंकिले पाही, ऐके नवाई आणिक. मौन्ये पापाचा क्षय, मौन्ये सौभाग्य प्राप्त होय. मौन्ये सर्व शांत होय, निरसुनी जाय सर्व अरिष्टे. मौन्ये कलहाची हानी, मौन्ये आयुष्यवर्धिनी. मौन्ये सौख्याते पावनी, मौन्ये भोजनी सादर. त्रिकार्याते असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन. याचे फळ करी श्रवण, अति आदरे करोनिया. मौन्य केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण. आणिक होय श्रीमान, करी स्नान मौन्येसी. होम करिता मौन्ये करून, आयुष्य वृद्धी होय जाण. आणिकही साधन, करिता भोजन मौन्येसी. स्नाने संतुष्ट होय जाण, अग्नी संतुष्ट होमे करून. मौने करिता भोजन, स्वये नारायण संतुष्टे. प्रसन्न होता वरुण, दिव्यकांती होय तेणे. होम करिता मौने करून, श्रीवर्धमान अग्नी करिता. नित्य भोजन करिता मौने, सायुज्यता पावे तेणे. ऐसे मौने भोजनाचे कारण, केले कथन सकळिका. पंचप्राणाहुती करिता, बोलो नये सर्वथा. संपूर्ण भोजन करिता, पापे नासती समूळ. ऐसे भोजन करिता पाही, तया ते प्रायश्चित्त आणिक नाही. प्रायश्चित्ते पापे दहन होई, हा निर्णय शास्त्री असे. मौन्य भोज करिता, आणिक प्रायश्चित्त न लगे तत्वता. पापे भस्म होती जाणत जाणता, नसे असत्यता हे वाणी. ऐसे प्रतिदिनी जयाते घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत. तयावरी मलमास जाला प्राप्त, तरी अधिकाधिक पै. आदौ संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस. तया माझी विशेष, तेही निशेष अवधारा. दशमी द्वादशी तिथी पाही,
पौर्णिमा अमावास्या तेही सर्वा वरिष्ठ तीही ह्याही शास्त्री नवाई बोलली असे. इतुकिया तिथीवरुनी पर्वकाळ टाकीजे ओवाळूनी व्यतिपात वैधृती कल्याणी इतुकिया वरुनी ओवाळीजे. प्रत्यही जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण पूजन नक्त अथवा मौनी भोजन दीपदान यथाविधी न घडे अपुपादिदान न घडे ब्राह्मण भोजन सत्पात्री न घडे गोदान तेची लक्षण ऐके पा. इतुकेही न घडे जरी त्रिरात्र व्रता ते स्वीकारी स्नानदान बरविया परी नक्त करी मौन्य भोजन यासी तो वेचावे न लागे काही कष्ट करावे स्वदेही तेणे तुष्टमान शेषशायी पर्व सर्वही कुलकल्याण पुढे. हेची व्रत नारदे केले तया ते ज्ञान प्राप्त झाले सत्यवती नाथे सेविले विश्वामित्रादी भुले मुनींद्र. यांनी केले मौन्यव्रत तरीच पावले ब्रह्मत्व ऋषीमंडळी माझी महत्व प्राप्त झाले तया ते. आधीच मलमास उत्तम त्यावरी द्वादशी पर्वनेम वरी पौर्णिमा उत्तमोत्तम कैचा राहे पापलेशा. सकळ दान केली याचे फळ अथवा तीर्थ केली याचे फळ किंवा पुरश्चरण मित्रमंडळ किंवा दिधले पृथ्वीदान. इतुकेही घडिता एकीकडे मौन्य भोजन जया ते घडे तरी ना तुळे तया ते न घडे सांगतो रोकडे श्लोकाधारे. मासवरी उपोषण करिता पाहे शतसंवत्सराचे पाप जाये एक पर्वणी मौन्य भोजन होय तरी लाभ पाहे ती तुकाची. तयावरी पौर्णिमा तिथी स्नानदान घडे अतिथी वरी मौन्य भोजनाची रीती नाही गणती पुण्याते. ये विषयी पुरातन इतिहास श्रवण कीजे सावकाश बोलता जाला जगदीश त्याच्या भवार्थास परिसतू. पूर्वी अवंती नगरी जाण वेदशर्मा नामे ब्राह्मण तपो तेजे दैदिप्यमान सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी नित्यरत असे दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे स्वधर्माचारे काळक्रमित असे लोलंगता नसे निजांगी. नीर असता निरंकारी मत्सर कवणा तेही न करी प्राणी मात्रा ते कृपा करी अपत्यापरी जीवमात्री. तव प्रवर्तला मलमास ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस म्हणे पदरी संचय नसे धनास वाटे हव्यास धनाचा. तयासी उपाय कीजे कवण भिक्षा मागत न मिळे कण कोणी न देती वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोठून प्राप्त होय. फुकाचे न मिळे तक्र पाणी हे तव सोली व दुःखाची करणी पूर्ण दरिद्र कृपे करुणी दिधले मज लागुनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण. क्षणभरी नसता अन्न तात्काळ जाऊ पाहे प्राण पित्तक्षोभ होय तक्षण या लागी उपोषण घडेना. ऐशी चिंता करिता हृदयी निजध्यास बैसला जीवी म्हणे पुण्यलेश आमुचे दैवी प्राप्त केवी होऊ शके. मुमुक्षु दशा दृढोत्तर अंगी बाणता साचार कृपाळू तो सर्वेश्वर द्रवले अंतर तयाचे. स्वप्नी येऊनिया श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्य तेव्हा. मौन्याची करावे स्नान मौन्याची कीजे हवन मौन्याची साधावे भोजन न लगे आण साधना ते. परान्नाचा करी त्याग मास मात्र नेम प्रसंग उपरी उद्यापन यथा सांग तेणे श्रीरंग संतोषे. ऐसे स्वप्न होताची नाशिते
येरू चाकाटला सभोवते, म्हणे दृष्टांत दिधला भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिनी व्रतारंभ, करिता झाला स्वयंभ. मौन्यव्रती अलभ्य लाभ, लाभला भला तयाते. प्रातःकाळी नर्मदा तीरी, स्नानाते जातसे निर्धारी. मौनेची येतसे माघारी, याचना न करी कवणाते. करुणी देवदेवतार्चन, विधियुक्त जप अनुष्ठान. सारुनिया होम हवन, नक्त उपोषण करीतसे. अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जाण. परी स्वप्नवचनी भावार्थ धरुन, करी आचरण मौनेसी. धन्य ते संसारिक जन, जया ते घडे अतिथी जाण. नको देवा ऐशियाचे जीर्ण, असाक्षी भोजन जयाते. ऐसा नवे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा. सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण भरता एकमास, उद्यापन करी सायास. चित्ती धरोनी अतिहव्यास, मौन्यव्रतास संपविले. तया व्रत प्रभावे करुन, आरोग्य कांती वर्धमान. जरा मृत्यू दूर होऊन, पावे निर्वाण पदाते. मग तया विप्रा लागी पाही, संतोषून शेषशायी. विमान आणविले लवलाही, उद्धरून नेला वैकुंठा. इंद्र करीतसे सन्मान, आपण निकट बैसवून. स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वयेपै. तो ब्राह्मण अद्यापवरी, स्वर्गलोकी वास करी. साक्ष घेई जे श्लोकांतरी, नसे वैखरी अप्रमाण. ऐसा तरला वेद शर्मा, म्हणून श्रवण केले तुम्हा. या लागी भाविक हो धरुनी प्रेमा, हृदयी पुरुषोत्तमा ध्यायीजे. संकल्प विकल्प करून दूर, मिथ्या जाणून संसार. हृदयी चिंता रघुवीर, नेतसे पैलतीर दासाते. जयाचे नाम घेता जाण, जळी तरले हो पाषाण. ते तव निर्जीव की हो जाण, परी महिमान नामाचे. मग मानव देह तो सजी हो, केवी न तरे पाहा हो. परी एकनिष्ठे विणदेवो, केवी पावे दासाते. पूर्ण भावार्थ वीण सर्वथा, कृपानेची अनंता. या लागी श्रोते हो तत्वता, आचरावे व्रता निजनिष्ठे. परमसाधारण हे व्रत, ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त. कृपा करोनी श्री भगवंत, निवेदिले आदरे. तरी भगवत भजनासी अव्हेर, केवी करावा साचार. अव्हेरिता तयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दासाते. पहा उदरा लागी नीच सेवन, करावे लागे जीवित्व अर्पण. येथे किंचित पडता न्यून, शोभे दारुण सेवकाते. आणि आपुली जे कांता, पती वचनाते अव्हेरिता. मग तो कोपे तिये वरुता, करी लत्ता प्रहाराते पै. ऐसे विचारून मानसी, हा तो स्वामी त्रैलोक्यवासी. अमान्य होता त्याची या वचनासी, तरणो पाव केसे निपावला. म्हणून प्रार्थितो बद्ध असती, बिनमुख न भावे भगवंती. हेची सांगणे पुढतो पुढती, श्रोत्यांप्रती आदरे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विचरित, दशमोऽध्याय गोडहा. इति दशमोऽध्याय समाप्तः.